सर्वांना नमस्कार. मागील 7 वर्ष वैद्यक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला खूप अनुभव आले आणि त्यातील काही अनुभव हे तुमच्या विचारांना नवी दिशा देतात. आणि त्यातीलच एक अनुभव म्हणजे गोळ्या दिल्या म्हणजे चिकित्सा केली असं नाही. आणि हाच प्रसंग मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. एका हॉस्पिटलमध्ये मी ऑब्झर्वेशनसाठी जात होतो आणि तिथे एक पेशंट नेहमी यायचे. तर त्यांच्या घरातील 4ही जणांना सातत्याने सर्दी असायची. कोणत्याही ऋतूमध्ये घरातील 4ही जणांना सर्दी असायची. तर मला या गोष्टीची उत्सुकता वाटली की याचं कारण नेमकं काय असेल. डॉक्टर द्यायचे त्यांना गोळ्या, नेहमी ते डॉक्टरांच्या गोळ्या घ्यायचे, बरे व्हायचे आणि पुन्हा आजारी पडायचे. डॉक्टर त्यांचे काम करत होते, पण नेमकं कारण काय हे शोधणं माझ्यासाठी गरजेचं होतं. म्हणून मी त्यांना बाजूला घेतलं आणि बोलण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा बोलता बोलता त्यांना विचारलं की तुमचं कामाचं स्वरूप काय, तुमच्या घरातील आहार विहार कसा, आणि तुम्ही नेमकं राहता कुठं, तुमच्या घराची परिस्थिती कशी आहे, की बाबा घरापासून एखादा ओढा नाला गेला आहे किंवा घराच्या जवळ विहीर आहे का, किंवा घराच्या बाजूला ओलावा जास्त राहतो का, झाडे जास्त आहेत का, किंवा तळघरामध्ये घर आहे का तुमचं की जिथे सूर्यप्रकाश येत नाही. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या घरापासून एक चारी गेलेली आहे आणि त्याला सातत्याने पाणी असतं, त्यामुळे घरामध्ये कंटिन्यू ओलावा असतो आणि वातावरण थंड असतं. घरात 11-12 वाजेपर्यंत उष्णता वाटत नाही. सूर्य वरती गेल्यानंतर थोडंफार घरामध्ये उष्ण किंवा गरम वाटायला, नॉर्मल वाटायला लागतं, नाहीतर कंटिन्यू घर गारच असतं. आणि यानंतर त्यांना मी साधा आपला जीवनांमध्ये आपले पूर्वज जो एक नुसका वापरायचे किंवा एक जीवन पद्धतीचा भाग असणारी गोष्ट करायला सांगितली. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप बदल पडला. त्यांना फक्त मी एवढंच म्हणलं की तुम्ही घरामध्ये धूप लावायला सुरुवात करा. कारण की धूपमध्ये जो वापरलेला द्रव्य असतो तो म्हणजे गुगुळ. गुगुळ हा जंतुघ्न आहे. अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल अशा त्याच्या प्रॉपर्टीज सिद्ध झालेल्या आहेत आणि तो वापरा असं सांगितलं. आणि त्यांनी ते केलं. आणि काही दिवसांनी ते जेव्हा पुन्हा आले तेव्हा मी त्यांना आवर्जून विचारलं की याचा काही इफेक्ट जाणवला का तुम्हाला. तर त्यांनी सांगितलं की हो, घरात थोडं गरम राहण्यास मदत झाली आणि त्यामुळे सर्दीचं प्रमाण कमी झालं. आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आजारी पडत असतो. जसं की तुमच्या कामाचं ठिकाण खूप लांब आहे, तुम्ही वाऱ्यामध्ये ये जा करत आहात, किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी AC आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सातत्याने बसावं लागत आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला आजारी पाडत असतात. मग याकडे आपण आवर्जून निरखून पाहूयात, लक्ष देऊयात आणि अशा व्याधी कारण ठरणाऱ्या हेतूंना आपण काढूयात, कारणांना आपण आपल्या आयुष्यातनी काढूयात आणि निरोगी राहूयात. कारण की नेहमीच औषध घेणं म्हणजेच चिकित्सा करणं नाही, तर जे कारण आहे ते जरी काढलं तरी तुम्ही निरोगी राहू शकता. धन्यवाद.